तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी पूर्ण सबमिट झाल्यानंतर, सक्सेसफुल झाल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला स्क्रीनवर ग्रीन कलरचा मेसेज दिसून येतो. त्यामध्ये क्लिअर दिलेलं असते की तुमची ई-के-वाय-सी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे, म्हणजे तुमची ई-के-वाय-सी कंप्लीट झाली. पण बघा, खरंच ई-के-वाय-सी तुमची कंप्लीट झाली आहे का? कारण बघा, या ठिकाणी फक्त तुम्हाला अशा प्रकारचा जो काही तो मेसेज येतो फक्त, पण तुम्हाला त्या ठिकाणी रिसिप्ट किंवा पावती त्या केवायसीची मिळत नाही. आता बघा, काही बहिणींनी जे आहे ते घरी आपल्या मोबाईलवर केवायसी केली असेल, त्यानंतर काही बहिणींनी त्यांना केवायसी करता येत न असल्यामुळे दुसऱ्या व्यक्तीकडून केवायसी केली असेल, किंवा आधार केंद्र, सेतू केंद्र या ठिकाणी केवायसी केली असेल, पण त्या ठिकाणी त्यांना पावती मिळाली नाही. पण बघा, तुम्हाला तुमच्या केवायसीची पावती मिळत आहे या ठिकाणी, आणि तुमची केवायसी सक्सेस झाली असं सुद्धा त्या ठिकाणी लिहून येणार आहे. बघा, या ठिकाणी पावतीची मी तुम्हाला या ठिकाणी बघा पावतीचं स्क्रीनशॉट या ठिकाणी दाखवत आहे. आणि ही जी काही पावती आहे हे तुम्ही कुठून पाहू शकता? ही पावती तुम्हाला कुठून डाउनलोड करायची आहे? तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये फोटो काढून सेव्ह करून ठेवू शकता का? आणि तुम्हाला 2 पावत्या या ठिकाणी मिळणार आहे, म्हणजे एक तुमची लाभार्थी बहिणीची आणि दुसरी म्हणजे तुमचे पती किंवा वडील, कारण दोघांचे आधार नंबर टाकून केवायसी केलेले आहे, त्यामुळे अशा 2 पावत्या तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. बघा, आता ही जी काही पावती आहे ही तुम्हाला, जर असं काही झालं की तुमची केवायसी झाली नाही, किंवा तुमचा लाभ बंद झाला, किंवा समोरच्या व्यक्तीने सांगितलं की तुमची केवायसी सक्सेसफुल सबमिट झाली, पण तुम्हाला वाटत आहे की खरंच केवायसी झाली का, त्यासाठी तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन क्रॉस चेक सुद्धा करू शकता. त्यासाठी पावती कशी काढायची? आणि बघा, या ठिकाणी एक महत्वाचा ऑप्शन आहे की हाफ केवायसी. आता हाफ केवायसी कोणकोणत्या बहिणीची झालेली आहे, त्यांनी काय चेक करायचं? मग बघा, हा हाफ केवायसीचा काय मुद्दा आहे तो विषय सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या प्रोसेसमध्ये समोर समजून सांगणार आहे. तर बघा, त्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर व्हिडिओ स्टार्ट करूया. तर बघा, आपल्याला ऑनलाईन चेक करून घ्यायचं आहे तुमचा आधार क्रमांक आणि आधार क्रमांकावर येणारा OTP टाकून. त्यासाठी तुम्हाला 2 वेळा चेक करावं लागेल. एक तुमचा लाभार्थी बहिणीचा आधार क्रमांक आणि OTP टाकून, दुसरा तुमचा पती किंवा वडील यांचा आधार क्रमांक OTP टाकून, दोन्ही वेळा वेगवेगळे चेक करायचं आहे. कसं चेक करायचं आहे बघा, प्रोसेस या ठिकाणी तुम्हाला मी सांगत आहे, स्क्रीनवर तुम्हाला समोरच्या बाजूला दिसत आहे. बघा, तुम्हाला या ठिकाणी गुगलमध्ये जायचं आहे. जसं तुम्ही केवायसी केली गुगलमध्ये जाऊन, तशीच तुम्हाला गुगलमध्ये जायचं आणि या ठिकाणी बघा, तुम्हाला सर्च करायचं आहे आधार सीडिंग. आधार सीडिंग या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचं आहे. आणि पहिल्या नंबरची बघा वेबसाईट आहे तुमच्यासमोर, आधारची वेबसाईट UIDAI अशा प्रकारे वेबसाईट तुम्हाला स्क्रीनशॉट या ठिकाणी बघा दिसून येत आहे. यावर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर बघा, तुम्हाला आता तुमचा या ठिकाणी आधार क्रमांक लॉग इन करून घ्यायचा आहे. समोरच्या बाजूला बघा, तुम्हाला या ठिकाणी लॉग इन बटन दिसत आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता मी PC मध्ये करत आहे आणि तुम्ही मोबाईलमध्ये सुद्धा नॉर्मली सोप्या पद्धतीने करू शकता. तर बघा, लॉग इनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा, तुमच्यासमोर तुम्हाला या ठिकाणी आधार क्रमांक टाकायचा आहे. नंतर या ठिकाणी बघा कॅप्चा कोड ABCD आणि नंबर याप्रमाणे टाकायचा आहे. आणि या ठिकाणी बघा सबमिट बटनवर क्लिक करायचं. त्यानंतर तुमच्या आधार क्रमांकाला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल. तो OTP या ठिकाणी सबमिट करायचा आणि या ठिकाणी चेक स्टेटस किंवा सबमिट बटनवर या ठिकाणी तुम्ही क्लिक करायचं, म्हणजे तुमचा जो काही आधार कार्ड आहे ते या ठिकाणी लॉग इन होऊन जाईल. आता आपलं आधार कार्ड लॉग इन झालं की नाही हे कसं चेक करायचं? तर बघा, कॉर्नरमध्ये तुम्हाला सर्वात शेवटवरच्या बाजूला कॉर्नरमध्ये तुम्हाला तुमचा फोटो दिसतो, छोटा फोटो तुम्हाला त्या ठिकाणी दिसतो. आणि त्या फोटोवर जेव्हा आपण क्लिक करतो तेव्हा तुमचं आधार कार्ड सुद्धा तुम्हाला समोर ओपन होऊन दिसते, म्हणजे समजायचं की आपण लॉग इन झालेलो आहे. तर बघा, आता खाली जायचं आहे तुम्हाला. खाली तुम्हाला बघा अशा प्रकारचं या ठिकाणी ऑप्शन येते. सर्वात खाली ऑथेंटिकेशन हिस्ट्री, बघा अशा प्रकारचं ऑप्शन येते, ऑथेंटिकेशन हिस्ट्री. या ऑप्शनवर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता बघा, त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचं पेज ओपन झालेलं आहे. आणि या ठिकाणी बघा 3 ऑप्शन आलेलं आहे. तारीख सिलेक्ट करा, आणि बघा पहिल्या नंबरचं ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला दिसून येते सिलेक्ट मॉडिटरी. त्यावर क्लिक केल्यानंतर बघा, या ठिकाणी तुमच्या समोर पेज ओपन होत आहे. आणि तुम्हाला बघा यापैकी तुम्हाला OTP या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे, कारण आपण OTP टाकूनच जे आहे ते केवायसी केलेली आहे. तुम्हाला OTP हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. आणि त्यानंतर बघा या ठिकाणी म्हणजे तुम्हाला तारीख सिलेक्ट करायची आहे, कोणत्या तारखेला तुम्ही केवायसी केली होती, कोणत्या तारखेला तुम्ही OTP टाकला होता, ती तारीख या ठिकाणी तुम्हाला बघा या ठिकाणाहून जी काही तारीख आहे ते सिलेक्ट करून घ्यायची. तर मी या ठिकाणी 19 तारीख सिलेक्ट केलेली आहे. त्यानंतर बघा दुसऱ्या नंबरची या ठिकाणी सुद्धा तुम्हाला तारीख सिलेक्ट करायची आहे. तर बघा या ठिकाणी तारखेवर क्लिक करायचं आणि त्या तारखेपासून तर किंवा दुसरी तारीख तुम्ही निवडू शकता. आता मी या ठिकाणी 19 तारीख टाकली, तर तुम्ही 20 तारीख निवडू शकता. आता बघा, हाफ केवायसीचा सुद्धा मुद्दा या ठिकाणी येणार आहे. तुम्हाला समोर या ठिकाणी मी सांगत आहे की त्या ठिकाणी तारीख कशी निवडायची. तर बघा या ठिकाणी 20 तारीख मी या ठिकाणी सेट करत आहे. आणि बघा या ठिकाणी शेवट तुम्हाला ऑप्शन दिसत आहे
ऑथेंटिकेशन हिस्ट्री या ऑप्शनवर तुम्हाला या ठिकाणी निळ्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर बघा त्यावर क्लिक केल्यानंतर तुमची जे काही OTPची हिस्ट्री आहे किंवा KYCची हिस्ट्री आहे ती या ठिकाणी पूर्ण बघा अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी दिसून येत आहे. बघा सर्वात समोरच्या बाजूला या ठिकाणी बघा सर्वात समोर तुम्हाला या ठिकाणी तारीख दिसून येत आहे की कोणत्या तारखेला तुम्ही KYC केली, त्यानंतर KYC सक्सेस झाली आहे का, तुमची KYC सक्सेस झाली आहे का. आणि या ठिकाणी बघा DIT गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, कारण आपण महाराष्ट्र सरकारमध्ये येणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी KYC केलेली आहे, त्यामुळे DIT गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र या ठिकाणी लिहून येत आहे आणि तुमचा जो काही KYC नंबर आहे तो सुद्धा या ठिकाणी लिहून येत आहे. तर बघा अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता. अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता म्हणजे तुमची KYC जी आहे ते सक्सेसफुल झालेली आहे. या ठिकाणी बघा सांगत आहे की OTP पाठवून तुम्ही KYC या तारखेला सक्सेस केलेली आहे गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर. म्हणजे DIT गव्हर्नमेंट म्हणजे काय तर DIT गव्हर्नमेंट म्हणजे काय तर जिल्ह्याचा जे काही IT विभाग असतो म्हणजे डिपार्टमेंटचा विभागाचा जो काही IT विभाग आहे त्या IT विभागामध्ये तुमचे हे काही आधार कार्डची KYC ची माहिती गेलेली आहे, त्यांच्याकडून तुम्हाला हा कन्फर्मेशन आलेला आहे. तर आता बघा तुमची जर KYC झाली नसेल म्हणजे तुम्हाला OTP आला, तुम्ही OTPची प्रोसेस केली, त्यानंतर तुम्ही OTP सबमिट केला, पण तुम्हाला जर या ठिकाणी फेल्चर असं ऑप्शन दाखवत असेल, बघा या ठिकाणी खाली दाखवत आहे फेल्चर, बघा फेल्चर असं ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला बघा फेल्चर असं ऑप्शन या ठिकाणी दिसून येत आहे. म्हणजे तुम्ही जो काही OTP टाकला, तुम्ही आधी जे काही प्रयत्न केले त्याचं जे काही हिस्ट्री आहे ते या ठिकाणी दिसून येत आहे. कारण बघा भरपूर वेबसाईटवर लोडिंग असल्यामुळे OTP येतो पण सबमिट करता येत नाही, त्यामुळे या ठिकाणी बघा 1-2 ठिकाणी तुम्हाला फेल्चर दिसून येते. आणि बघा त्यानंतर जेव्हा OTP सबमिट झाला, KYC सक्सेस झाली, तर तुम्हाला वरच्या बाजूला सक्सेस असा ऑप्शन दिसून येत आहे. ज्या ठिकाणी तुम्ही KYC केली त्याने जर असं सांगितलं की तुमची KYC सक्सेसफुल सबमिट झाली, तर तुम्हाला या ठिकाणी बघा या तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे की कुठे सक्सेसचं ऑप्शन दिसून येत आहे का. फेल्चर जो बघा 1-2 वेळा फेल्चरचं ऑप्शन आहे, पण त्यानंतर OTP सबमिट झाल्याने KYC झाली तर या ठिकाणी सक्सेस झालेला आहे. आणि बघा सर्वात वर तुम्हाला बघा एक सक्सेसचं आणखी ऑप्शन येईल आधारचं ऑप्शन कशामुळे येत आहे, कारण तुम्ही आता जे काही तुमचा आधार क्रमांक आणि OTP टाकून हे वेबसाईट ओपन केली, त्यासाठी सर्वात वरच्या बाजूला तुम्हाला बघा या ठिकाणी तो ऑप्शन येत आहे. त्यामुळे तो ऑप्शनकडे लक्ष द्यायचं नाही, आपल्यासाठी या ठिकाणी महत्वाचं आहे सक्सेस DIT गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. हे जर तुमच्या KYC मध्ये चेक केल्यानंतर तुम्हाला दिसत असेल तर समजायचं तुमची KYC झालेली आहे, सक्सेस झालेली आहे. आणि बघा आता हे पावती कुठून डाउनलोड करायची ते सुद्धा समोर सांगणार आहे, त्याआधी तुम्ही समजून घ्या पावती कशी डाउनलोड करायची, ओपन कशी करायची ते तुम्हाला या ठिकाणी समोर सांगणारच आहे. आणि बघा भरपूर नेटवर्क इश्यू आहे किंवा वेबसाईट ओपन होत नाही किंवा OTP येत नाही, त्यामुळे बघा एक मोठी प्रॉब्लेम झालेली आहे की सर्वात आधी जेव्हा लाभार्थी बहिणीचा OTP आपण सबमिट करतो त्यांचा OTP तर सबमिट होऊन जातो, पण नंतर ऑप्शन येते की KYC पूर्ण करण्यासाठी तुमच्या वडिलांचा किंवा पतींचा आधार क्रमांक टाकून प्रक्रिया करा, अशा प्रकारचं ऑप्शन त्या ठिकाणी दिसून येते. आणि त्यांचं पेज ओपन झाल्यानंतर वडील किंवा पती यांचा आधार क्रमांक टाकण्यासाठी पेज ओपन झाल्यानंतर OTP येत नाही किंवा KYC सबमिट होत नाही. मग तुम्ही परत प्रयत्न करता, पण त्या दिवशी तुमची KYC सबमिट होत नाही. मग या ठिकाणी बघा तुमची हाफ KYC डन झालेली आहे, तुमचा OTP सबमिट झाला म्हणजे तुमची हाफ KYC सबमिट झालेली आहे. मग तुम्ही जर दुसऱ्या दिवशी प्रयत्न कराल तर तुमचा आधार क्रमांक जेव्हा तुम्ही टाकाल तर त्या ठिकाणी सांगितलं जाईल की डायरेक्ट आता तुम्ही तुमच्या वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक टाका, म्हणजे तुमची KYC पूर्ण झाली, तुमचे वडील किंवा पती यांची KYC पूर्ण व्हायची आहे. डायरेक्ट तुम्हाला अशा प्रकारचं ऑप्शन येईल. जेव्हा तुम्ही तुमचा आधार क्रमांक टाकण्यासाठी प्रयत्न कराल तेव्हा तुम्हाला अशा प्रकारचं ऑप्शन दिसून येईल. मग तुमची KYC जेव्हा पूर्ण होईल तेव्हा तुम्हाला मग तुमची KYC यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे असं दिसून येईल. त्यामुळे तुमचं जर प्रॉब्लेम या विषयामध्ये या पॉइंटमध्ये अडकला असेल तर तुम्ही जेव्हा तुमचे पती किंवा वडिलांची या ठिकाणी KYC या वेबसाईटवर ऑनलाईन चेक कराल तेव्हा या ठिकाणी फक्त फेल झालेलं तुम्हाला दिसून येईल. तुमचं चेक कराल तर तुमचं सक्सेस झालेलं दिसून येईल. पती किंवा वडिलांचं चेक कराल तर फेल झालेलं दिसून येईल. पण पती किंवा वडिलांच्या ऑनलाईन चेक केल्यानंतर जेव्हा KYC दोन्ही पद्धतीने तुमची सक्सेस होईल तेव्हा दोघांच्याही वेबसाईटवर जे आहे ते सक्सेस असा त्या दिवशी तुम्हाला मेसेज येईल. मग पहिल्या दिवशी जर तुम्ही तुमची KYC केली असेल आणि 2-3 दिवसानंतर वडिलांचा आधार क्रमांक टाकून KYC केली असेल तर त्यानुसारच तुम्हाला या ठिकाणी
तारीख निवडायची आहे. त्यानुसारच तुम्हाला तारीख निवडायची आहे. सारखी तारीख निवडू नका. वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळे OTP टाकले असेल तर त्याप्रमाणे वेगवेगळी तारीख निवडा. एकाच दिवशी दोन्हीही KYC झाली असेल तर एकच तारीख तुम्ही निवडू शकता. म्हणजे तुम्हाला समजलं असेल हाफ KYC चा अर्थ. तर बघा आता सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे ही पावती कशी डाउनलोड करायची. ही पावती कशी डाउनलोड करायची तर खालीच बघा, सर्वात खाली तुम्हाला या ठिकाणी बघा एक ऑप्शन दिसून येत आहे या ठिकाणी PDF डाउनलोड. आता ही PDF जेव्हा तुम्ही डाउनलोड करता तर तुमच्या गॅलरीमध्ये ते PDF स्वरूपात सेव्ह होऊन जाते आणि जे काही हिस्ट्री आहे ती तुमची त्या पावतीमध्ये सेव्ह होते. आणि हे PDF ओपन करण्यासाठी तुम्हाला पासवर्डची गरज पडते. PDF ओपन करण्यासाठी पासवर्डची गरज पडते. तर तुम्हाला पासवर्ड काय टाकायचा तर तुमच्या नावाचे बघा या ठिकाणी क्लिअर दिलेलं आहे. म्हणजे बघा नाव जर सीमा असेल तर SEEM टाकायचं आणि त्यानंतर त्यांचं जन्माचं वर्ष म्हणजे 1997 आहे 98 आहे म्हणजे SEEM आणि जन्माचं वर्ष स्पेस न कॅपिटलमध्ये स्पेस न देता टाकायचं. ते टाकल्यानंतर तुमचं जे काही PDF आहे ते ओपन होईल आणि तुमची जे काही पावती आहे ते अशा प्रकारे तुम्हाला दिसून येईल. त्याचप्रमाणे तुमची पती आणि वडिलांची जर पावती पाहायची असेल तर त्यांचं नाव आणि त्यांचं जन्माचं वर्ष तुम्हाला टाकून PDF ओपन करावा लागेल. तर बघा अशा प्रकारे जे काही पावती आहे ते तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवू शकता. आणि जे काही हाफ KYC चा विषय आहे कोणासोबत झालेला आहे, कोणाची अर्धी KYC झाली, कोणाची पूर्ण KYC झाली, हे सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि ही पावती तुम्ही सांभाळून ठेवा म्हणजे समोर चालून जर तुमच्या KYC चा प्रॉब्लेम आला तर तुम्ही सांगू शकता की आमचा OTP सक्सेसफुली सबमिट झाला होता आणि आम्ही KYC केलेली होती. त्यासाठी तुम्ही बघा ही जे काही प्रोसेस आहे हे तुम्ही करा आणि तुमचं KYC सक्सेसफुल सबमिट झाला आहे का, तुमच्या वडिलांचं आणि तुमच्या पतीची KYC तुम्ही केली असेल तर दोघांचीही सक्सेस झाली का हे सर्वदा ते चेक करून घ्या आणि निवांत राहा. तुमची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.